वादग्रस्त मुद्द्यांवरून विरोधक भाजपची करणार प्रचार कोंडी. खड्डे, गुन्हेगारी, गोदावरी नदी प्रदूषण, वाहनांची पार्किंग, वेळोवेळी होणारी वाहतूक कोंडी, झालेली वादग्रस्त विकास कामे, स्मार्ट सिटीची वादग्रस्त कामे, येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे, सत्ता स्थापनेपासून रखडलेले पालकमंत्री पद आणि अलीकडेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोड या मुद्द्यांभोवती यज्ञाची निवडणूक फिरणार आहे. बघूया विरोधक मंडळी या मुद्द्यांवरून रान पेटवीत महापालिकेच्या निवडणुकीत यशप्राप्ती करतात की महायुती अर्थाने भाजप तरीही सारे काही आलबेल करीत महापालिकेच्या सत्ता सुंदरीला पुन्हा एका हाती पटकवितात. होऊ घातलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून सारेच राजकीय पक्ष संघटना जोरदारपणे मोर्चे बांधणी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलाखत प्रक्रिया सुरू आहे. काहींची ही प्रक्रिया आटोपली तर काहींची सुरू आहे. यानंतर त्या पक्षांच्या वतीने उमेदवारी जाहीर केल्या जातील. या निवडणुकीत नागरिकांच्या अर्थात मतदारातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपकडे साऱ्यांचे लक्ष वेधले न गेले तर नवलच. कारण गेल्या 5 वर्षात अनेक वादग्रस्त मुद्द्यांवरून भाजपची जनमानसात चांगलीच शोभा झाली आहे, हे नाकारून चालणार नाही. होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीत हे मुद्दे वलयांकित झाले तर त्यात विशेष नाही. शहरातील रस्त्यावर पडलेले प्रचंड प्रमाणातील खड्डे, त्यामुळे रस्त्यांची झालेली शोचनीय स्थिती, पराकोटीला गेलेली गुन्हेगारी, गोदावरीसह नंदिनी, वालदेवी नदीचे वाढते प्रदूषण, पार्किंगचा जटिल झालेला प्रश्न, झालेली वादग्रस्त विकास कामे, स्मार्ट सिटीची वाट लागलेली कामे, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर होऊ घातलेली कामे, राज्यात सत्ता स्थापनेपासून रखडलेले पालकमंत्री पद आणि अलीकडे ऐन निवडणुकीच्या परिस्थितीत तपोवनातील वृक्षतोडीचा निर्णय हे मुद्दे या निवडणुकीत वलयांकित होण्याची चर्चा आहे. सत्ताधारी या नात्याने या साऱ्या मुद्द्यांवर उपस्थित होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे दायित्व भाजपला निभवावे लागणार आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याची व्यूहरचना केल्याची सध्या खमंग चर्चा आहे. महायुती झाल्यास या मुद्द्यावरून उठणाऱ्या गदारोळांचे पडसाद शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावरही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे मुद्दे भाजपचे समस्त विरोधक उचलून धरतील हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे भाजपसाठी सारे काही आलबेल आहे असे मुळीच नाही. भाजपकडे असलेले 3 आमदार, मोठ्या संख्येने असलेले माजी नगरसेवक, हेवीवेट नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भरभक्कम फौज, दुसऱ्या पक्षातून आलेली आयराम मंडळी आणि हातात असलेली केंद्र राज्यातील सत्तेची ताकद हे जमेची बाजू आहे. त्यामुळे भाजपचे पारडे निवडणुकीत वजनदार वाटत असले तरी नागरिकातील चर्चेच्या रूपाने पिंगा धरून नाचणारे ते वादग्रस्त मुद्दे भाजपला अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपोवनातील ती 1825 झाडे तोडून त्या जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शनी उभारण्यासाठी काढलेली निविदा तूर्त स्थगित करण्यात आल्याने वृक्षतोडीवरून पेटलेला जनक्षोभ काही प्रमाणात शमला असला तरी त्याची धग अजिबात कमी झाली नाही. या मुद्द्याची थोडी धार कमी झाल्याने भाजपला जरा दिलासा लाभू शकेल. गुन्हेगारीला गेल्या 1-2 महिन्यात लगाम लागल्याने तीही एक समाधानाची बाब आहे. पालकमंत्री नियुक्तीचा मुद्दा मात्र अजूनही फेर धरून नाचतोय. त्यामुळे भाजपचे सिंहस्थासाठी आलेल्या येऊ घातलेल्या निधीवर केवळ नजर असल्याचे चित्र स्पष्ट होऊ पाहत आहे. स्मार्ट सिटीच्या कामाचे निघालेले वाभाडे आणि त्यामुळे स्मार्ट सिटीची झालेली शोभा सर्वश्रुत आहे. होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असूनही गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण जैसे थेच असून उलट त्यात वृद्धी होत आहे. हाही मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील याची शंका नाही. भाजपच्या तंबूत अनेक गुन्हेगारीशी संबंधित मंडळी सद्यस्थितीतही आहेत. यातील काही मंडळी या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही उभे ठाकणार आहेत, हे तितकेच सत्य. त्याचीही चर्चा झडणारच. विरोधक हाही मुद्दे उचलून धरतील यात शंका नाही. या सर्व पार्श्वभूमीवरही भाजपचे पारडे निवडणुकीत वजनदारच आहे, हेही नाकारून चालणार नाही. आता पाहूयात चौकटीतला कटाक्ष. तपोवनातील ती निविदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची खमंग चर्चा. येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची उभारणी करण्यासाठी महापालिकेने तपोवनातील सुमारे 36 एकर जागेवरील 1825 झाडे तोडण्याचा घाट घातला होता. सिंहस्थानंतर ही जागा एक राष्ट्रीय संस्थेला कायमस्वरूपी प्रदर्शनी उभारण्यासाठी देण्याची तयारी महापालिकेने करीत त्यासाठी निविदाही काढली होती. यावरून पर्यावरण प्रेमींनी
वृक्षप्रेमींनी प्रचंड विरोध केल्याचे महापालिकेने नाईलाजाने नव्हे तर मनाशी काही गणिते मांडत निविदा रद्द केली. ही वृक्ष तोडवा निविदा महापालिका निवडणुकीत अडसर बनायला नको, लोकक्षोभ नको आणि त्यामुळे निवडणुकीवर पडसाद उमटायला नको म्हणून भाजपने अतिशय थंड डोक्याने आखलेला हा डाव असल्याची लोकचर्चा आहे. महापालिकेवर प्रशासक असून राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भाजपला हे जमवून आणणे सहज शक्य झाल्याची चर्चा झडत आहे.